राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सायंकाळची वेळ आहे आणि आज आपण करणार आहे मक्काचं भज्जी. असंच का? मक्काचं भजी तसं नाही हो, मक्काचं भजी म्हणा. मक्काच्या कणसापासून बनवलेलं भजी. कणसापासून म्हणजे मक्काच्या कणसाच्या दाण्यापासून बनवलेलं भजी. तर त्याच्यासाठी साहित्य म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मक्काची कणसं तर पाहिजे ते, त्याशिवाय तर काय होत नाही. कोथिंबीर आणली, पालक आणलाय आपण. इथे घेतले बेसन पीठ, 2 कांदा, मिरची, हळद, जिरं, मीठ, ओवा आणि चटणी पावडर घेतलेले, तेल घेतलेलं आहे, सुरी घेतलेली आहे, खिसायसाठी आपल्याला खिसणी घेतलेली आहे, उलटाणं घेतलेलं आहे लाकडी एक. चूल तर पाहिजेलच, त्याच्याशिवाय काहीच उपयोग नाही. काय कशी सुरुवात करायची आता? आधी मकाची कणसं सोलून घ्यायची, सोलून खिसून घ्यायची. मकाची कणसं आधी सोलून घेणे. तर मस्त मस्त मकाची कणसं आहे ती. कवळी कवळी लयच कवळं झालं काय? नाही नाही, चांगला आहे. जर लय असेल कवळं तर त्याला बाजूला काढ, मी त्याला मस्तपैकी भाजून खातो. तसंच मलाही वाटतंय. हां, त्याचं मागचं कशामुळे मोडलं मग? राहून द्यायचं का नाही? ती पाला काढताना निघलं ना माझ्याकडं. हा, हे आहे बऱ्यापैकी. हां, आता ती राहू दे, मला भाजून खायला मग. हे का नाही नाही, मला भजी करायला घ्यायला चांगला आहे. मग त्याची तू पाला उगच काढला? बर. ही आहे ना, हां, हो का, तरी सुद्धा आपलं दूध निघतंय. मी थोडंसं असं दाबून बघितलं. असंच असंच पाहिजे, लय निबार लय म्हणलं बी की निवार नाही उपयोगीचं. आणि ही जी आहे ते आपल्याला मीठ टाकून उकडून करायसाठी चांगलं आहे. भाजून. तर सगळ्या कणसांचे आधी पाला काढून घेऊ आपण. मोडलं की अगं कणीस तुला? कवळं आहे ना, हां, तर खिसून घ्यायचं आधी पहिल्यांदा आपल्याला मका. मका खिसून घेतली कणस. आता आपण कोथिंबीर घेऊ निवडून. निवडून बारीक चिरून घ्यायची आता आपल्याला ही. कोथिंबीर चांगली चिरून घेतली. आता पालकाचं बी असंच करायचं. असंच का? हा, मी असं आपण नीट हे होत नाही, दाखवत नाही, पण ह्याच्यात पाणी मी धुवून घेतलेली भाजी, कोथिंबीर, हां, पालकाची भाजी. नाही नाही, धुतलेलं आहे की, विषयच नाही की त्याचा काय. ठीक आहे, ह्याच्यात पाणी आहे सगळं. परत काय होतं, फ्रेश मकाची कणसं फ्रेश. तुम्ही भाज्या धुवून घेत नाही असं होऊ नये. नाही नाही, कोणी काय तसं म्हणत नाही. उभी आडवी चांगली बारीक चिरायची ना. तिकडून तिकडून बारीक चिरून घ्यायची. पालक चिरून व्यवस्थित आपण घेतलेला आहे. आता कांद्याचं ऑपरेशन झालं आपले. टमाटर घ्यायचंय का? नाही 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 का? हसू आलं का तुला? हसू आलं? मी काय डॉक्टर आहे ऑपरेशन करायला कांद्याचं? अद्रक घेतला चिरून. हिरवी मिरची मोठं मोठं तुकडं करते म्हणजे पटकन बारीक होते. मिरचीला कापली, पण मिरची बदला घेणार बरं का. नेमका कसा तुम्हाला आज लय काय 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 सुचायला लागलंय. मिरची बदला घेणार. तुझं भज्यातनं नाही, तुझ्या डोळ्यातनं पाणी काढलं तिने तर काय म्हणजे. एवढी नाही टाकली, मापातच टाकली. मिरची, अद्रक, ओवा आणि जिरं आपल्याला वाटणाला घ्यायचंय. वाटण करायचं काय? तरी अशा पद्धतीनं आपलं सगळं सरजम तयार आहे असं तयार आहे. म्हणायचं. करा वाटण. वाटून झालं आपलं व्यवस्थित. आता ह्याच्यातच काढून घ्यायचं. वर पक्ष्यांचा चिवचिव वाटलं चालू आहे. हळद टाकू थोडीशी, थोडीशी मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडासा हिंग,
आता ही सगळं मिसळून घेऊ आणि लागल तसं आपल्याला पीठ घालू. आधी मिसळायचं, कारण मसाला आपलं जे टाकलेलं आहे का तिखट मीठ ते सगळ्या ह्याला लागलं म्हणजे मग व्यवस्थित सगळीकडं चव पसरते त्याची. नाहीतर मीठ एकीकडं मिरची पावडर एकीकडं असं होतं. मी ह्याच्यात पाणी नाही घातलेलं, भाजी धुवून घेतलेली जी वली होती त्यालाच पाणी सुटलेलं, त्यातच आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. ओम अग्निदेवाय नमः. अग्निदेव प्रकट व्हा, तुमच्याशिवाय काही नाही उपयोग. आमचं अन्न शिजवायचं काम अग्निदेवाशिवाय कोणी करत नाही. चला, अग्निदेव प्रकट झाले, त्यांना समेदा देऊ आपण आता. कडुलिंबाच्या नाही हो, बाबळीच्या, कडुलिंबाच्या सगळ्या समेदा द्यायच्या. असं काहीतरी झालंय या मला काय माहिती आहे, एखादं भूत तर नाही सुटलं अंगात. बघावं लागेल आता, तपासावं लागेल. कोण आहे का तपासणार सांगा. मीच आहे की. मग सांगा की कशाला विचारता, बघावं लागेल म्हणून. भूत काय चांगलंच वाटते की मला तर. भूत कुणी काय असं ना चांगलंच वाटते, मी तर कुठं म्हणलं. आता ह्याचं काय करायचं, थालीपीठ असंच तव्यावर शाकायचं का तळायचं, जायला भजी करायची ते ना. मग तुम्ही गप्पा बसा, जास्त नका हे करू. मी काय करायचं ते विसरून जाईल आणि खरंच आजच चुलीवर ठेवीन, नाही तर तुमच्या ह्याच्यामुळं नाही का. ठेवा कढई, ठेवा. थांबा, ठेवू का? सांग. नाही जाळ लागू दे की चांगला, नाही लागेल की. दुपान होईल. हा झालं. कढई जरा थोडी शिकून द्यायची, वल्ली आहे. बर, तिला तेल लाव की थोडं कढईला, का तेलच वाटायचं त्याच्यात. तेल वतायचंय हो, पण त्यात पाणी आहे, मी भाजन ते तडतड सगळं तेल उडल्यावर. बर, काय करावं तुम्हाला, जवळ बसता पण काही माहित नाही, येत नाहीतरी नाही. काय रोज तडतडत नाही का तू? रोज सकाळ संध्याकाळ तुझं तडतडणं चालूच असते की. आता इकडे काय माहिती ना तुम्हाला. तेल आपण ओतून घेऊ. गरम होऊन द्यायचं ना. कंस आपण एकदम कवळी घेतल्यामुळं ह्याच्यात आपल्याला पाणी एक थेंब पण घालायची गरज पडलेली नाही. जर निबार कंस घेतली तर त्यात पाणी घालावं लागतं थोडंसं. तर आता आपण तेलात सोडून घेऊ. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपलं भजी तयार झालं मित्रांनो, मस्त भजी, मकाचं भजी. काही चव घेऊन बघू कशी लागते. तर गडी क्रिकेट खेळून आलाय, आता चव ह्याला विचारू आपण कसं झालंय. द्या त्याला, द्या. कशा जायचं मकाचं भजी आहे ते बाबा. कशा देते ठीक आहे ह्याच्यात पानावर. थांब दराचा हातात धर की, खाली कशाला ठेवतो. असं धर. हा खा. सांग कसं झालं ते. गरम असतं, गार झालं का? हवा गार आहे ना, गारटा आहे हवेमध्ये. मस्त झाले झालं ते. मस्त. तुम्ही खाऊन बघा की. थांबा, तुम्हाला पण देते. मला बी दे. तर मित्रांनो, भजी आपलं तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून कळवा सगळ्यांनी. चांगलं झालं ना. धन्यवाद.